विश्वासार्ह बातम्या, अचूक माहिती आणि जनतेचा आवाज. सत्याची खात्री, जनतेची शक्ती, लोकजागृती. सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये 2 महिन्यापूर्वी वंदे मातरम चौक ते मिरज बायपास याच्यावर अशा प्रकारचे स्ट्रीट लाईट लावण्यात आल्या. या स्ट्रीट लाईटमध्ये यांनी कशा प्रकारे पैसे खाल्ले तुम्हाला मी कोटेशनवरनं सांगतो. त्यांचं जे इलेक्ट्रिकल वर्कचं जे काम त्यांनी सांगितलं ते 84 लाखाचं सांगितले. इन्शुरन्स 8,40,000, GST 15 लाख, असं टोटल हे 99,99,000 म्हणजे कोटीला 1 रुपये कमी असं त्यांनी हे केलं, एस्टिमेट केलेलं आहे. तर सध्याला जर आपण तिथल्या जर याची क्वालिटी बघितली स्ट्रीट लाईटची तर ते आपण फिटिंग सगळं मार्केटमधनं घेतलं तर 20,000 रुपयाला येतं आहे. म्हणजे जर 20,000 प्रमाणे पकडलं तर 15,60,000 रुपये होतं. त्याचे GSTचे 15 लाख पकडू आणि इन्शुरन्सचे 8 लाख म्हणजे 38 लाख फक्त त्याच्यावर निव्वळ खर्च होतो. मग मला सांगा 1 कोटीमधलं 38 लाख गेले तर 62 लाख रुपये राहतात. हे 62 लाख रुपये हे आपल्या करातून, आपल्या टॅक्समधनं आपण जे काही पाणीपट्टी घरपट्टी भरतो यामधनं गेलेले. मग हा हिसाब आपण या संबंधित अधिकाऱ्यांना विचारला पाहिजे. प्रत्येक नागरिक हा जागरूक झाला पाहिजे. जिथंही शासकीय काम होत आहे तिथं बाबा आपल्या इस्टिमेटनुसार काम होत आहे का नाही, का त्याच्यात कोण पैसे खात आहे याचा प्रत्येक नागरिकानं तिथं अभ्यास केला पाहिजे. आणि असं जोपर्यंत आपण याचा आवाज उठवणार नाही तोपर्यंत आपल्याला दर्जेदार आपलं काम मिळणार नाही. आता समजा एखाद्या माणसाला 2 चपाती लागतात, एखाद्या माणसाला त्याला जर तुम्ही अर्धी चपाती दिली तर तो सदृढ राहू शकतो का? तसंच पद्धतीनं जेवढा पैसा आलेला आहे, आता 1 कोटी पैसा आला, 1 कोटी पैसे जर तिथं वापरले तर आता काही वेळेस तिथं बल्ब रात्रीच्या वेळेस जर बघितली तर बंद असतात. काही ह्याचे जे लॅम्प आहेत इकडची बाजू इकडं वारेनं जाते. म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं सदरच्या ह्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि त्या संबंधितांनी बिलं काढली. ठेकेदार असेल, अधिकारी असेल त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. हे आज उपोषणाचा 3रा दिवस आहे तरी पण संबंधित जे काही अधिकारी आहेत यांनी यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे या उपोषणाकडे. धन्यवाद. मित्रांनो, नगरपालिकेचे व्यावसायिकांचे जे आंदोलन आहे आणि घरपट्टी, पाणीपट्टी, त्यानंतर भटक्या जनावरांची जी मोकाट कुत्री फिरतात या ज्या मागण्यासंबंधीची जे धरणे आंदोलन आहे आजचा 3रा दिवस आहे. या 3ऱ्या दिवशी ना इकडं आमदार आला, ना एखादा खासदार आला, ना नगराध्यक्ष आला, ना नगरसेवक आला. इथं CO येऊन गेले आणि CO आल्यानंतर COनी काय उत्तरं अशी दिली की ती कधी पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळं आमची मागणी अशी आहे, एक तर तुम्हाला जर काम होत असेल तर आम्हाला असल्या प्रकारे पत्र द्या आणि त्या पत्रावरती योग्य ती कारवाई होईल अशी लिहून द्या. नसेल तर तुम्हाला ही जर कामं होत नसेल तर तुम्ही तिघांनी बी आमदार, त्यानंतर नगराध्यक्ष, नगरसेवक आणि CO ह्यांनी राजीनामा द्या. म्हणजे लागू दे, परत निवडणूक लागू द्या, परत त्या ठिकाणी दुसरा अधिकारी येऊ द्या. ह्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे. आणि जे वडापाववाली गाडा आहेत, त्याचबरोबर बाकीचे व्यावसायिक आहेत, फिरस्ते आहेत, त्याचबरोबर झोपडपट्टीतील घरं आहेत, यांना सुद्धा घरं चांगली मिळाली पाहिजेत. त्याचबरोबर सुविधा चांगली झाली पाहिजे. त्याच्यासाठी आंदोलन मित्रांनो आहे आणि याची सखोल चौकशी होऊन या जनतेला न्याय मिळाला पाहिजे. नसेल तर या सांगोल तालुक्याला जंतर मंतर केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. धन्यवाद.